माझ्या मागे पाहू शकता तुम्ही कोराडी देवीची जगदंबा देवी लाखो करोडो भक्तांचे श्रद्धास्थान, पण येथेही गालबोट लागल्याचं समजते। महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सचिव केशवराव माधवराव फुलझले व इतर सामील व्यक्तीवर बेकायदेशीररित्या महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे 5 एकर जमीन जे माझ्या मागे बघू शकता खोट्या दस्तावेज तयार करून 90 वर्षाकरिता बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी या संस्थेला पहिल्या 30 वर्षाकरिता 50 लाख, दुसऱ्या 30 वर्षाकरिता 1 कोटी आणि तिसऱ्या 30 वर्षाकरिता 2 कोटी रुपये चिल्लर रक्कम घेऊन भाडे तत्वावर दिली। इतकंच नव्हे तर महसूल भरण्याच्या अधिकारासह 7 बाऱ्यावर नाव चढवून मालकी हक्क दिल्याचा आरोप नामवंत ॲडव्होकेट सतीश उके यांनी कामठी पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार केली व नंतर पत्र परिषदेस घेऊन प्रसिद्धीस आणले। पत्र परिषदेत ॲडव्होकेट सतीश उकेसह जिल्हा परिषद सदस्य नाना कम्माले, विनोद पटोले व बेलेकर उपस्थित होते। अजय विजयवर्गीय नावाचा एक बिल्डर, एक कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा अत्यंत विश्वासू। या अजय विजयवर्गीला घेऊन ते कोराडी देवस्थानच्या ट्रस्टमध्ये घुसले। तेथील जुन्या ट्रस्टींना खूप छळलं, त्रास दिला, त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना राजीनामे द्यायला लावले आणि हे तिथे घुसले, आपल्या फॅमिलीज घेऊन घुसले। हे घुसल्यानंतर हे ज्या हेतूने घुसले होते हे देवीची सेवा करायला घुसले नव्हते, देवीला लुबाडायला घुसले होते। आणि असं नाही की देव काही करू शकत नाही, देवात ताकद आहे म्हणूनच आम्ही आज तुमच्या समक्ष बसलेला, आम्ही काही विरोध करतो त्या गोष्टीला। तिथे देवस्थानामध्ये घुसून, ट्रस्टमध्ये घुसून यांनी रिझोल्यूशन पास केले। नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ। की देवस्थानाची 5 एकर जमीन हे 10/11/2018 रिझोल्यूशन आहे, त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते त्या रिझोल्यूशनचे। आणि त्यांनी रिझोल्यूशन घेतलंय की कोराडी मंदिर देवस्थानाच्या शेजारीच लागून असलेली जमीन 5 एकर जमीन ही भारतीय विद्याभवनला देण्यात यावी आणि याच्यासाठी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन फेब्रुवारी 2019ला MOUचा दस्त रजिस्टर्ड करण्यात आला। या दस्तामध्ये नमूद केलेलं आहे त्यांनी की पहिल्या 30 वर्षासाठी या जमिनीचा किराया फक्त 50 लाख रुपये राहील। पहिल्या 30 वर्षासाठी जमिनीचा किराया फक्त 50 लाख रुपये। बावनकुळेंवर जर इथून त्यांना 50 लाख रुपये देऊन दिले असे 30 वर्षासाठी, भले तू जमिनी नको देऊ आम्हाला, जमीन देवस्थानाला राहू दे, त्याच्यानंतरच्या 30 वर्षासाठी 1 कोटी रुपये आणि त्याच्या पुढच्या वर्षाच्या 30 वर्षासाठी पुन्हा 2 कोटी रुपये, असं 3.5 कोटी रुपयामध्ये 90 वर्षासाठी त्यांनी ही 5 एकर देवस्थानाला लागून असलेली जमीन भारतीय विद्याभवनच्या घशात टाकली। गैरकृत्य इथं एवढ्यावर थांबलं नाही, ही गोष्ट शासनाला कळू नये, परंतु जमीन भारतीय विद्याभवनच्या नावावर व्हावी म्हणून कसल्याही सेलडीड शिवाय, कसल्याही विक्रीपत्राशिवाय 7 बाऱ्यावरती भारतीय विद्याभवनचं नाव आलं। आपण सर्वात शेवटचं पान बघावं, या 7 बाऱ्यावरती मालक म्हणून भारतीय विद्याभवनचं नाव आहे, भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी हे नाव याच्यावरती मालक म्हणून आहे। आता भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांच्या नावाचं विक्रीपत्र हे महसूल विभागाकडे असणं आवश्यक आहे आणि तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना हे विक्रीपत्र दाखवावं लागेल। आम्ही जनता आहोत, आम्हाला हिशोब मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। हे विक्रीपत्र महसूल विभागाकडे असणं आवश्यक आहे। असं कोणतंही विक्रीपत्र झालेलं नाही, तरी हे नाव भवन शाळेचं नाव मालक म्हणून कोराडी देवस्थानच्या 7 बाऱ्यावरती आलेलं आहे आणि कोराडी मंदिर देवस्थानाचं वरती असलेलं नाव, त्याच्या वरती जे नाव आहे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नागपूर, भारतीय विद्याभवन यांचं नाव कसं आलं ही माहिती महसूल विभागाने आम्हाला देणं बंधनकारक आहे। आणि हे झालेलं आहे बावनकुळे हे पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळात 2019 मध्ये। तर 2018-2019 मध्ये कसल्याही विक्रीपत्राशिवाय भारतीय विद्याभवनचं नाव कोराडी मंदिर देवस्थानाच्या 7 बाऱ्यावरती येणं आणि मी मान्य जिल्हाधिकारी, मान्य उपविभागीय अधिकारी, मान्य तहसीलदार आणि भारतीय विद्याभवन आणि चंद्रशेखर बावनकुळे
या सर्वांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमांनी की त्यांनी इथेच आपल्या समक्ष येऊन हे सांगावं की हे मालक म्हणून नाव कसं आलं. आजपर्यंत 1908 पासून रजिस्ट्रेशन ॲक्ट आपल्या भारतामध्ये आहे. कोणचंही टायटल डॉक्युमेंटवरचं नाव किंवा प्रॉपर्टी कार्डवरचं नाव कोणत्याही टायटल डीड शिवाय ट्रान्सफर होत नाही. तरी हे सर्व लोकांनी आपराधिक षडयंत्र करून संगनमत करून, म्हणजे हे चीटिंग नाही आहे, चीटिंगचे पप्पा आहेत, हे स्कॅम आहे. हा स्कॅम यांनी घडवला. या स्कॅम करण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले आणि भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचं नाव या सातबाऱ्याच्या रेकॉर्डवर आणलेलं आहे. आणि आपल्याला मी ही बाब जी आहे ही सुपर सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये सांगतोय, सोप्या भाषेमध्ये सांगतोय. त्यांना जर काही आडेवेडे काही किचकट गोष्टी सांगून आपली जर दिशाभूल करायची असेल, आपल्यात भ्रम निर्माण करायचा असेल तर त्यांनी नक्कीच करावा. त्याची उत्तरं आम्ही देऊ. त्याचे बारीक तज्ज्ञ नाही आहेत, आपल्याला त्या गोष्टी कळणार नाहीत, त्यामुळे त्या मी गोष्टी आपल्या समक्ष सांगू इच्छित नाही, कारण की त्या आपल्याला कळणार नाही, कन्फ्युजन निर्माण करतील. त्यांनी आमच्याशी समक्ष आमच्या समोर बसावं आपल्या साक्षेमध्ये आणि त्यांनी आमच्यासमोर ठेवावं की नाही हे असं झालं. आम्ही त्यांना आपल्या समक्ष सिद्ध करून देऊ की कशा पद्धतीने त्यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सौरंगपते ह्या होत्या महोदयाला. या वंदना सौरंगपते यांनी डिसेंबर 2018 एक डॉक्युमेंट रजिस्टर्ड करून गेलं कोराडी देवस्थानला. आणि वंदना सौरंगपते यांनी बावनकुळे यांच्या प्रेशरमध्ये त्या जमिनीचा टॅक्स भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र भरेल ही अट शासनाने कुठेही कोट केलेली नसताना, जिल्हाधिकाऱ्यांनी कुठेही कोट केलेली नसताना वंदना सौरंगपते यांनी घातली. हे एक पाऊल झालं. त्याच्या पुढचं पाऊल, या डॉक्युमेंटच्या आधारे तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जगदंबा देवस्थानचं नावच मालकी हक्कावरून कट केलं आणि भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांचं नाव नोंद केलं सातबारा उतार्यावरती. आजच्या तारखेला सातबारा उतार्यावरती आपण ऑनलाईन सातबारा उतारा पाहू शकता महाभूलेखच्या वेबसाईटवरती. तर त्याच्यावरती भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र यांचं नाव मालक म्हणून आहे. हे झाल्यानंतर बावनकुळे यांच्या आदेशाने देवस्थानाचे सचिव फुलझेले आणि इतर त्यांचे सहकारी यांनी सब रजिस्ट्रार ऑफिस कामठी येथे जाऊन भारतीय विद्याभवन यांचे प्रिन्सिपल श्रीमती अन्नपूर्णा शास्त्री यांना एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचा दस्त रजिस्टर्ड करून दिला. आता मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे मराठीमध्ये सरळ सरळ समझोतापत्र. त्या समझोतापत्रामध्ये काय आहे की कोराडी मंदिर देवस्थान भारतीय विद्याभवनला ही शाळा 90 वर्षासाठी, पहिल्या 30 वर्षासाठी 50 लाख रुपये, पुढच्या 30 वर्षासाठी 1 कोटी रुपये, त्याच्या पुढच्या 30 वर्षासाठी 2 कोटी रुपये, अशी एकूण 3.5 कोटी रुपयामध्ये 90 वर्षासाठी ही जमीन त्यांना देत आहे, हे त्याच्यावर नमूद आहे. आता मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग समझोता पत्र याला टायटल डीड कशा पद्धतीनं समजून घेतात आणि याच्या आधारे टायटल कसं चेंज होतं हे तर भारतीय विद्याभवन, त्यांचे तांत्रिक आणि कायदेशीर सल्लागार हे जर आम्हाला सांगतील, आम्हाला हा प्रकाश दाखवतील, हा ज्ञानाचा प्रकाश जर आम्हाला दाखवतील, आम्ही खरोखर त्यांचे आभारी राहू. आणि कसं याच्यामध्ये फौजदारी कृत्य झालेलं नाही आहे या बाबतीत त्यांनी आपला डिफेन्स द्यावा. आम्ही आज जी तक्रार नोंदवलेली आहे कामठी पोलीस स्टेशनला संपूर्ण पुराव्यानिशी नोंदवली. गेल्या महिन्याभरापासून आम्ही याचा सर्च काढत होतो. या दरम्यान आम्हाला जीवानं मारण्याच्या धमक्याही आल्या, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही योग्य वेळेस तेही पुलिसांकडे समक्ष देणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, मौजा कोराडी खसरा क्रमांक 238 ही कोराडी देवस्थानाची जमीन होती. 1.94 हेक्टर आहे. ही दुय्यम निबंधक कामठी या कार्यालयात श्रीमती वंदना सौरंगपते यांनी केशव माधवराव फुलझेले जे सचिव होते महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांचे, यांना दिनांक 18/12/2018 रोजी एक्सचेंज डीड अंतर्गत ती डीड नोंदवून दिली. या दस्तात बेकायदेशीरपणे त्यांनी भारतीय विद्याभवन यांना शासकीय जमीन महसूल भरण्याचे अधिकार लिहिले. याप्रमाणे त्यांनी खोट्या किमतीचा दस्त तयार करून तो सरकारी दप्तरी वापरला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सहकारी यांनी दिनांक 10/11/2018 रोजीच्या जुन्या तारखेत म्हणजे एक बॅकडेट वापरली त्यांनी. ती बॅकडेट 10/11/2018 रोजची होती. ही बॅकडेट त्यांनी वापरली 25/1/2019ला आणि संस्थानाचे सर्व पदाधिकारी यांना स्वाक्षरीकर्ता घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विश्वस्त सभेचा ठराव तयार केला आणि त्या आधारे
ही जमीन दुसरी जी संस्था आहे ती कोराडी देवस्थानाशी तिचा काही संबंध नाही. या संस्थेची भारतीय विद्या भवन यांना 90 वर्षाच्या भाडेतत्वावर दिली 3.5 कोटी रुपयात. आणि हा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचा दस्त दुय्यम निबंधक कामठी यांच्या कार्यालयामध्ये 15/2/2019 रोजी नोंदवून दिला आणि भारतीय विद्या भवनच्या लोकांनी तो नोंदवून घेतला. यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी ज्या दिवशी कोराडी देवस्थानाचं नाव सातबारा रेकॉर्डवर आलं त्याच दिवशी ते नाव कापून ताबडतोब भारतीय विद्याभवनचं नाव सातबारा उतारावर चढवलं. आणि हे कृत्य कसल्याही ट्रान्सफर डीड शिवाय, कसल्याही कन्व्हिन्स डीड शिवाय, कसल्याही हस्तांतरण पत्राशिवाय मालक बदलवला त्यांनी. पत्र परिषदेत जिल्हा परिषद सदस्य नाना कंबाले यांनी तर देणगी स्वरूपात आलेल्या रकमासह सोनं नाणं विकण्याचे काम बावनकुळे यांनी केलं असा आरोप केला. बावनकुळे 2013 पासून विश्वस्त म्हणून कोराडी देवस्थानमध्ये कार्यरत आहे. तेव्हापासून त्यांनी जे इतक्या वर्षापासून त्या देवस्थानमध्ये जी देणगी जमा झाली होती, जी काही सोनं नाणं जमा झालं होतं, सर्व विकण्याचं काम केलेलं आहे. त्या देवस्थानाला कंगाल बनवून तिथे एक व्यावसायिक ते धार्मिक स्थळ न राहता त्या ठिकाणी रिसोर्ट टाईप तिथं डेव्हलपमेंटच्या नावावर व्यावसायिक कृत्य करून तिथे व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा अड्डा बनवण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि शासनाची जी जागा त्यांनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. ती जागा मिळवून देण्याकरता लोकांना आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना सांगू, भक्तांना सांगू. आणि त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचारसुद्धा लोकांमध्ये जनजागृती करून त्याचा विरोध करू आणि त्यांना तिथून त्या भ्रष्टाचारातून शासनाला आणि प्रशासनाला कारवाई करण्यास बाध्य पाडू असं आजच्या प्रसंगी सांगतो. आणि त्यांनी जे काही इथे करून ठेवलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्याप्रकारे त्यांनी हे जे पैसे त्यांनी लुटलेले आहेत त्याचंसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतो. आजच्या त्या प्रसंगी सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि विश्वस्त मंडळाने जो भ्रष्टाचार आणि जे गैरप्रकार केला आहे त्यामुळे या विश्वस्त मंडळाला शासनाने बरखास्त करावं अशी आमची मागणी आहे. आणि त्याकरता आम्ही शासनाला पत्रव्यवहार करणार आहोत. ॲडव्होकेट सतीश उके व जिल्हा परिषद सदस्य नाना कंबाले यांनी माजी ऊर्जा मंत्री आणि श्री जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेवर केलेले आरोप यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टामधनं आम्ही परवानगी घेतली आहे. कोराडी संस्थानाची 5 एकर जमीन राज्य सरकारला दिली. राज्य सरकारने त्यांची जमीन संस्थानला दिली, स्वॅपिंग केला आहे सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने. आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ती जमीन प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून तर राज्याभिषेकपर्यंत नॅशनल मॉन्युमेंट, नागपूरला कुणीही लँड झाला पहिलं कुठं जाईल तर कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या या मॉन्युमेंटमध्ये जाईल पाहायला. 4000 तैलचित्राच्या आधारावर, प्रभू रामचंद्राच्या जीवनचरित्राच्या आधारावरचं सर्वात मोठं देशातलं कन्याकुमारीनंतर कोराडीचं मॉन्युमेंट होत आहे. आणि हे ऐतिहासिक आहे नागपूरकरता. नागपूरच्या उपराजधानीच्या इतिहासामध्ये एक वाढ होणार आहे पुढच्या वर्षी. आणि अशाचा विरोध करतो आपण. प्रभू रामचंद्राच्या तैलचित्रावरच्या आधारात एवढ्या मोठ्या मॉन्युमेंटचा विरोध करतो आहे. आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन आम्ही दिली आहे. त्यांनी अभ्यास कमी केला आहे.